अष्टविनायकापैकी एक स्थान असलेल्या पाली बल्लाळेश्वर मंदिरामध्ये आपण जर बघितलं तर चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती उसळलेली आहे। अनेक भाविक जे आहेत ते त्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। अंगारकी चतुर्थीनिमित्त ही जी गर्दी आहे या ठिकाणी आपणच पाहावयास मिळते। संपूर्ण राज्यभरातून विविध ठिकाणचे भाविक जे या ठिकाणी भेट देत असतात आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे हे पाली बल्लाळेश्वर मंदिर। अष्टविनायकापैकी एक हे मुख्य स्थान असलेलं बल्लाळेश्वर मंदिर मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि त्याच मंदिराला आपण जर बघितलं तर आज अनेक भाविक जे आहेत ते भेट देत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपणास पाहाव्यास मिळत आहे। देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र आपल्यासोबत आहेत। जितेंद्र सर, काय सांगाल एकंदरीत आजच्या दिवसात? नमस्कार। देवभूमी पालीत आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मी विश्वस्त मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो। 2026 मधली संकष्टी चतुर्थी आणि आज अंगारकी योग आहे। हा पहिलीच अंगारकी चतुर्थी आज आहे आणि या निमित्ताने पालीत भक्तांची मांदियाळी फुललेली आहे। पण जेव्हा असे मोठ्या प्रमाणावर भक्त येतात तेव्हा विश्वस्त मंडळातर्फे मुख्य पार्किंग व्यवस्था, पाणी व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था याच्यावर संस्थेचा सातत्याने लक्ष असतं आणि भर असतो। येणाऱ्या लोकांना देवस्थान ट्रस्टतर्फे मोफत पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्याचवेळी गावातनं येणाऱ्या वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी सुद्धा देवस्थान व्यवस्थापनाने घेतलेली आहे। येणाऱ्या लोकांना रांगेत दर्शन करण्याकरता दर्शन मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। उन्हाळा तीव्र असल्यामुळे खाली लोकांना फुटरेस्ट आहेत आणि मॅट अंतरलेले आहेत आणि वरती छतांची बांधणी सुद्धा आपण तिथे केलेली आहे आणि नायनिक भाविकांना आपण गार पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। टँकरद्वारे पाणी पुरवठा करून आपण स्वच्छतागृहांचं नीट व्यवस्थापन केलेलं आहे। आलेल्या भाविकांना मी एवढं आवाहन करतो की शांततेत दर्शन घ्या आणि श्रींचा आशीर्वाद घेऊनच पाली पुण्यनगरीतून प्रस्थान करा। धन्यवाद। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही अंगारकी चतुर्थी असते, किती भाविक या दिवसाला एकंदरीत दर्शन घेत असतात बाप्पाचं? साधारण शनिवार, रविवार, चतुर्थी, मुख्य उत्सव ह्या काळात पालीला भक्तांचा लोंढा मोठ्या प्रमाणावर असतो आणि जेव्हा अंगारक योग असतो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी साधारण 15 ते 20 हजार लोक कमीत कमी देवदर्शनासाठी येत असतात। एकंदरीत आपण जर बघितलं तर आपला महाप्रसाद या आधी सुरू होता, मात्र गॅसच्या शॉर्टेजमुळे महाप्रसाद बंद झालेला आहे। त्याचं पुढचं काही नियोजन आपण ठरवलेलं आहे का? साधारण या इराण आखाती देशातल्या युद्धामुळे महाप्रसाद 1 महिन्यापूर्वी आम्ही बंद केला गॅसचा तुटवडा असल्यामुळे, परंतु येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्यामुळे जास्त दराने त्यांना बाहेर हॉटेलात अन्नपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे या भाविकांची सोय करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो। पण आता आगामी 2-3 दिवसात भाविकांकरता प्रसाद व्यवस्था आम्ही चालू करतोय आणि त्यात चुलीचा पारंपरिक चूल वापरून त्याच्यावर महाप्रसाद शिजवला जाईल आणि 200 ते 250 लोकांची सुरुवातीला आपण सोय त्यात करणार आहोत। साधारण या एप्रिल-मे महिन्यात जेव्हा अन्नछत्रात महाप्रसाद चालू असायचा ते सुमारे 800 ते 1000 लोक या महाप्रसादाचा लाभ घ्यायचे, पण आता आपण फाटी वापरून चूल वापरून जेवण करणार आहोत, त्यामुळे साधारण आपण 200 लोकांपासून 200 ते 250 लोकांपासून सुरुवात येत्या 2-3 दिवसातच करणार आहोत। धन्यवाद सर। हे होते मंदिर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे या ठिकाणी आलेली आहे। अंगारकी चतुर्थी योगामुळे बल्लाळेश्वर मंदिर जे आहे या भक्तांनी जे आहे ते एकंदरीत फुलून गेलं चित्र देखील आपणास पाहाव्यास मिळत आहे। राजवैश्व पाण, टीव्ही मराठी, सुधागड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।